हाय, लास्ट आपण 3 रिॲक्शन बघितलं बा. त्या 3 तुम्ही व्यवस्थित केल्या असतात. नेक्स्ट रिॲक्शन बघूया आपल्याला. प्रिपरेशन ऑफ अल्केन बघतोय आपण. त्यातली नेक्स्ट रिॲक्शन आहे 4th फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. ग्रिग्नार्ड रिएजंटपासून कसं अल्केन बनवायचं ते बघायचं. आता आधी आपण ग्रिग्नार्ड रिएजंट बघा. GRचा अर्थ काय? ग्रिग्नार्ड रिएजंट. हे तुम्ही लक्षात ठेवा. GR फुल फॉर्म काय लक्षात ठेवायचा? ग्रिग्नार्ड रिएजंट. त्याचं प्रिपरेशन बघा. आधी ग्रिग्नार्ड रिएजंट कसं बनवायचं ते बघू आणि त्याच्यानंतर काय बघू, हाऊ टू प्रिपेअर अल्केन फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. पण स्टार्टिंग करायचं आपल्याला अल्काईल हलाइडने. RX अल्काईल हलाइड. त्याच्यामध्ये मॅग्नेशियम मेटल, Mg मेटल अँड ड्राय इथर हे रिएजंट आहे. अल्काईल हलाइड, मॅग्नेशियम मेटल अँड ड्राय इथर. काय होतं आहे पहा, हा R आणि X यांच्या दोघांच्यामध्ये R म्हणजे ॲक्च्युली काय इथं कार्बन आहे. R म्हणजे काय? कार्बन. ह्या CXच्या मध्ये, CX बॉन्डच्या मध्ये काय हा मॅग्नेशियम इन्सर्ट. हा मॅग्नेशियम काय होईल? ह्या दोघांच्या मध्ये इन्सर्ट होईल. काय होतं पहा, RMgX म्हणजे काय झालं रिएक्शनमध्ये, R आणि Xच्या मध्ये हा मॅग्नेशियम आला. याला कसं म्हणणार? हा R ग्रुप म्हणजे काय? अल्काईल म्हणतो आपण त्याला. हा अल्किल मॅग्नेशियम म्हणजे X म्हणजे काय? हलाइड. म्हणून हे अल्किल मॅग्नेशियम हलाइड म्हणजेच काय? ग्रिग्नार्ड रिएजंट. अल्काईल मॅग्नेशियम हलाइड. जो हलाइड असेल त्याचं नाव लिहायचं आणि अल्किल ग्रुप जो असेल त्याचं नाव लिहायचं. मग हा प्रिपरेशन ऑफ ग्रिग्नार्ड अल्काईल हलाइड काय? मॅग्नेशियम मेटल अँड ड्राय इथर. काय होईल? सिम्पली हा मॅग्नेशियम ह्या दोन ॲटमच्या मध्ये काय होईल? इन्सर्ट होईल. तुम्हाला भेटेल RMgX विच इज कॉल्ड ॲज अ ग्रिग्नार्ड रिएजंट. मग एक इथे रिॲक्शन बघू. आता अल्केन कसं बनवायचं ते बघू. मग पहा, हा घेतला हा CH3MgI. याला कसं म्हणणार? CH3 म्हणजे मिथाईल मॅग्नेशियम आणि I म्हणजे काय? आयोडाईड. मिथाईल मॅग्नेशियम आयोडाईड. याला जर वॉटर बरोबर ट्रीट केला आपण HOH, रिॲक्शन कशी होते बघा. आता हा पार्ट मॉलिक्युल इथं ब्रेक होतो आणि OH इथं ब्रेक होतो. हा R पार्ट आणि इथला H, R आणि H मिळून हा तुम्हाला मिथेन भेटतो. पहा इथं CH3 होता. CH3ने काय घेतलं? इथलं एक हायड्रोजन घेतला, भेटून तुम्हाला CH4. MgI आणि OH, MgI अँड OH इथे भेटून पहा MgI अँड OH म्हणजे काय? सिम्पली इथला जो R ग्रुप आहे, R ग्रुप काय होतो? हा R ग्रुप फक्त H घेतोय, तो प्रोटॉन घेतोय. प्रोटॉन म्हणजे काय? हायड्रोजन घेतोय. हा R पार्ट हायड्रोजन घेऊन CH4 भेटेल, तुम्हाला मिथेन भेटेल. पुढचा घेतला समजा हा C2H5 MgBr. C2H5 म्हणजे काय? इथाईल मॅग्नेशियम आणि Br म्हणजे काय? ब्रोमाइड. हा इथाईल मॅग्नेशियम ब्रोमाइड. हा ग्रुप काय करेल? एवढा इथून वॉटर हायड्रोजन घेईल. हा जो एवढा ग्रुप इथून काय करेल? हायड्रोजन. C2H5चा होईल C2H6. काय होतं? C2H5चा होतो H6. OH Mg आणि Br, त्याच्यामुळे हा MgBrOH तयार होतो. MgBr आणि इथला OH. मग तुम्हाला भेटेल हा इथेन. समजलं? खूप सोपं आहे. हा R पार्टमध्ये फक्त एक हायड्रोजन ॲड करायचा. जो काय R पार्ट असेल त्याच्यामध्ये एक हायड्रोजन ॲड करायचा. इकडला OH Mg आणि I, Mg OH अँड Br. तुम्हाला एक रिॲक्शन घरी देतो, तेवढे करून पहा काय होईल प्रोडक्ट. खूप महत्त्वाचं आहे ग्रिग्नार्ड रिएजंट. ही रिॲक्शन आपण परत 12thला वागणार आहे. 12वीला परत रिपीट होणार रिॲक्शन आपली. हे तुम्ही करून बघा. तुम्हाला सपोज जर मी याने स्टार्ट केले, माहिती आहे तुम्हाला हा काय? हा आहे तुमचा ब्रोमोबेंझीन. याच्यावरती मॅग्नेशियम ड्राय इथर, इथं क्वेश्चन मार्क आहे आणि पुढं HOH इथं 2 क्वेश्चन मार्क आहे. रिॲक्शन कंप्लीट करा. पहा हे पहा, हे काय? हा तुमचा R पार्ट असेल एवढा. आता हा AR आहे ॲक्च्युली. मॅग्नेशियम इथं काय तुम्हाला GR भेटेल आणि GRची नंतर वॉटर बरोबर रिॲक्शन केले तुम्हाला इथं अल्केन भेटेल किंवा अल्केन किंवा अरोमॅटिक पार्ट भेटेल. पहा हे रिॲक्शनचे प्रोडक्ट काय असते. हा ती लास्ट रिॲक्शन होती प्रिपरेशनची. आपण 4 प्रिपरेशनमधले फर्स्ट होती कॅटलायटिक हायड्रोजेशन, त्याच्यानंतर फ्रँकलाईन रिॲक्शन, त्याच्यानंतर वुड्स रिॲक्शन, शेवटची होती ग्रिग्नार्ड रिएजंट. नेक्स्ट पार्ट आहे बघा, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन. फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय? भौतिक गुणधर्म. मराठीत तुम्ही भौतिक गुणधर्म म्हणता का? जे फिजिकल प्रॉपर्टी आहेत त्या बघायचं आपल्याला. आपली फर्स्ट आहे अल्केन्स आर नॉन पोलार इन नेचर. लक्षात ठेवा का अल्केन्स काय? नॉन पोलार नेचर. आता नॉन पोलार काय प्रकारे पुढे होणार आहे आपल्या डिटेलमध्ये. आता लगेच सगळं सांगता येणार नाही. लक्षात ठेवा होतं सध्या तात्पुरतं इन्फॉर्मेशन म्हणून ठेवा. अल्केन्स काय? नॉन पोलार. त्याचं रिझन काय सांगितलं आहे? ड्यू टू द लेस इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन कार्बन अँड हायड्रोजन. कार्बन आणि पहा अल्केनमध्ये काय फक्त C आणि H एवढाच बॉन्ड आहे, बरोबर नाही? कार्बन आणि हायड्रोजन 2च एलिमेंट आहे आणि यांच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स खूप कमी आहे. आणि हा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स खूप कमी असल्यामुळे ते काय? नॉन पोलार. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय प्रकार आहे हे आपण पिरियोडिक टेबल या चॅप्टरमध्ये
बघणार आहोत. आज केमिस्ट्री पण असा सब्जेक्ट आहे का लगेच तुम्हाला इच अँड एव्हरी वर्डचं लगेच सांगता येणार नाही. ते जर सांगत बसलं आपलं ॲक्च्युअल सिलेबस मागे राहून जाईल. पण प्रत्येक गोष्ट ज्यावेळेस योग्य वेळ येईल त्यावेळेस तुम्हाला ती सांगितलं आहे. आता फक्त सध्या लक्षात टाका अल्केन्सचं नेचर काय, नॉन पोलर आहे. तसं रिझन काय का ड्यू टू द लेस इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स, ह्या 2 कार्बन आणि हायड्रोजनमध्ये जो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स तो काय खूप कमी आहे. त्याच्यामुळे ते काय नॉन पोलर नेचरचे. आपल्याला हे महत्त्वाचं का अल्केन्स नॉन पोलर नेचरचे. आता यांच्यामध्ये जी बॉन्डिंग आहे त्या बॉन्डिंगला होता व्हँडरवॉल बॉन्डिंग. व्हँडरवॉल्स बॉन्डिंग हा एक बॉन्डिंगचा प्रकार आहे. व्हँडरवॉल्स काय हा एक टाईप ऑफ बॉन्डिंग. पुढे एका चॅप्टरमध्ये स्टेट ऑफ मॅटरमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत व्हॉट इज मीन बाय व्हँडरवॉल बॉन्डिंग. सध्या फक्त अल्केन्सच्या मॉलिक्युलमध्ये कोणती बॉन्डिंग आहे, व्हँडरवॉल बॉन्डिंग. आणि ती जी बॉन्डिंग ती काय खूप वीक आहे. वीक म्हणजे काय, ते जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. ॲक्च्युली बॉन्डिंग म्हणजे काय, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. 2 मॉलिक्युल एकमेकात जवळ राहतात कशामुळे, ड्यू टू द बॉन्डिंग. आणि बॉन्डिंग म्हणजे काय, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मग हे जे मॉलिक्युल्स आहे अल्केन्स यांच्यामध्ये कोणती बॉन्डिंग आहे, व्हँडरवॉल बॉन्डिंग आहे, जी काय खूप वीक बॉन्डिंग आहे. आणि जेवढा सरफेस एरिया जास्त असेल पहा, मोर द सरफेस एरिया ऑफ मॉलिक्युलचा सरफेस एरिया जेवढा जास्त असेल तेवढी व्हँडरवॉल बॉन्डिंग काय असणार आहे, स्ट्रॉंग असणार. त्यामुळे 3 प्रॉपर्टीमध्ये अल्केन्स आर नॉन पोलर, त्यांच्यामध्ये व्हँडरवॉल बॉन्डिंग आहे. आणि मोर द सरफेस एरिया ऑफ मॉलिक्युल स्ट्रॉंगर विल बी द बॉन्डिंग. जेवढा मॉलिक्युलचा सरफेस एरिया जास्त असेल तेवढं काय असणार, बॉन्डिंग जास्त असणार. पहा आपण याची एक्झाम्पल बघू सरफेस एरियाची काही. सपोज मी ब्युटेन घेतला आहे, CH3 CH2 CH3. तसा दुसरा एक मॉलिक्युल घेतला CH3 CH2 CH2 CH3. हा मॉलिक्युल आहे. हा 2 मॉलिक्युल यांच्यामध्ये कोणती बॉन्डिंग असणार आहे, जी काय बॉन्डिंग असेल ती काय असणार आहे, व्हँडरवॉल्स असणार आहे, व्हँडरवॉल बॉन्डिंग. मग मॉलिक्युल जेवढा मोठा, जेवढा सरफेस एरिया, मॉलिक्युलचा आकारमान जेवढा जास्त तेवढी ती बॉन्डिंग काय असणार आहे, स्ट्रॉंगर असणार आहे. मग हा जर ब्युटेन घेतला आणि दुसरा घेतला आपण 2 मिथाइल ब्युटेन प्रोपेन, 2 मिथिल प्रोपेन जर घेतला, पहा हे दोघे आयसोमेर. हा नॉर्मल ब्युटेन आहे आणि हा काय आयसोब्युटेन. तर पहा याचा सरफेस एरिया तुम्ही जर कम्पेअर केलं, पहा हा मॉलिक्युल लार्जर आहे, याचा सरफेस एरिया काय जास्त, यांच्यामध्ये इंटरॅक्शन काय असणार आहे, जास्त असणार आहे, बॉन्डिंग जास्त असणार आहे ॲज कम्पेअर टू धिस. हा काय ब्रांच मॉलिक्युल आहे, कारण एक्स्ट्रा काय ब्रांचिंग आहे. त्यामुळं जर जेवढा सरफेस एरिया कमी असेल, मग यांच्यामध्ये जी काय बॉन्डिंग असणार आहे ती काय असणार आहे, व्हँडरवॉलच असणार आहे. पण ती काय असणार आहे, खूप कमी प्रमाणात असणार, वीक बॉन्डिंग असणार नाही, ते काय असणार आहे, स्ट्रॉंग बॉन्डिंग असणार आहे. मग लक्षात ठेवा व्हँडरवॉल बॉन्डिंगची स्ट्रेंथ कशावर डिपेंडंट आहे, डिपेंड ऑन सरफेस एरिया. सरफेस एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्हँडरवॉल बॉन्डिंग. लक्षात ठेवा जेवढा स्ट्रेट चेनमध्ये कार्बन वाढेल तेवढा सरफेस एरिया वाढेल, आणि सरफेस एरिया जेवढा वाढेल तेवढा व्हँडरवॉल बॉन्डिंग वाढेल. मग या व्हँडरवॉल बॉन्डिंगचा किंवा सरफेस एरियाचा इफेक्ट कशावरती होतोय, तो होतोय त्यांच्या बॉइलिंग पॉईंट्सवरती. बॉइलिंग पॉईंट. आता बॉइलिंग पॉईंट काय प्रकारे, बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय, द टेम्परेचर ॲट विच, हा एक टेम्परेचर आहे की ज्याला ॲक्च्युली बॉईल कंपाऊंड काय होतं, बॉईल नाही होतं ॲक्च्युली, ती कंडिशन वेगळी आपण नंतर बघणार आहोत. पण इथं बॉइलिंग पॉईंटची ऑर्डर काय असेल ती बघा आधी. सपोज बॉइलिंग पॉईंटची जर ऑर्डर बघितली आपण या ठिकाणी, तर तुम्ही जर बघितलेस इथेन, प्रोपेन आणि ब्युटेन, वा जसा कार्बन नंबर वाढतो याच्यामध्ये 2 कार्बन आहे, याच्यामध्ये 3 कार्बन आहेत, आणि यामध्ये काय 4 कार्बन आहे. मग जसे जशी कार्बनची संख्या वाढेल स्ट्रेट चेनमध्ये, हे कशासाठी स्पेशली स्ट्रेट चेनमध्ये जेवढे कार्बनच्या नंबर वाढेल तेवढा बॉइलिंग पॉईंट वाढेल. त्याच्यामुळे नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द बॉइलिंग पॉईंट. त्यांचे बॉइलिंग पॉईंट जर बघितले तर त्यांच्या व्हॅल्यू 111, 184 आणि 230. 111, 184 आणि 230 डिग्री सेल्सिअस. म्हणजे जसा कार्बन नंबर वाढत तसा बॉइलिंग पॉईंट काय वाढेल, आपल्यासाठी हे महत्त्वाचं. नंबर ऑफ कार्बन ॲटम इन्क्रीजेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द बॉइलिंग पॉईंट. हे का स्ट्रेट चेनमध्ये, ब्रांचिंगमध्ये वेगळं होतं. तुम्हाला बुकमध्ये वाचायचं डिटेलमध्ये. जर आपण ब्रांच घेतले, सपोज हा घेतला पेंटेन, आता तुम्ही स्ट्रक्चर काढा, स्ट्रक्चर्स काढतो मी. CH3 CH2 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 CH3 हा आहे तुमचा
एन पेंटेन. दुसरा घेतला सपोज दॅट CH3CH CH3CH2 CH3 हा आहे तुमचा 2-मिथाइल ब्युटेन. आणि तिसरा घेतो आहे मी CH3C CH3 हा आहे तुमचा 2,2-डायमिथाइल प्रोपेन. हा तुम्ही जर बघितलं हे सगळ्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे C5H12. सगळ्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला ते हे एकमेकांचे काय आहेत आयसोमर. आणि यांचे बॉइलिंग पॉईंट जर बघितले तुम्ही 309, 300 आणि 282. 309 डिग्री सेल्सिअस, 300 डिग्री सेल्सिअस आणि हायस आहे 282 डिग्री सेल्सिअस. बॉइलिंग पॉईंट बघा जशी ब्रांचिंग वाढली इथे एक ब्रांचिंग होती इथं खाली डबल ब्रांचिंग झाली. म्हणजे जशी जशी ब्रांचिंग वाढली तसा बॉइलिंग पॉईंट बघा 309चा 300 आणि 300 किती झाला आहे 282. म्हणजे इथे काय म्हणू शकतो आपण का ब्रांचिंग इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द बॉइलिंग पॉईंट्स. ह्या 1/, याचा काय इनवर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय एक जर वाढला दुसरा काय होतं कमी होतं. पहा इथं ब्रांचिंग नव्हती इथं एक ब्रांचिंग आहे इथं काय डबल ब्रांचिंग आहे. बॉइलिंग पॉईंट कमी झाला 309चा 300 झाला आणि 300 काय झाला 282. म्हणजे जशी ब्रांचिंग वाढली तसा बॉइलिंग पॉईंट काय झाला कमी झाला. म्हणतात आता इनवर्स रिलेशन ब्रांचिंग इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द बॉइलिंग पॉईंट. समजा या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे. स्ट्रेट चेनमध्ये जर कार्बन वाढले तर बॉइलिंग पॉईंट वाढतो. आणि आयसोमर्समध्ये हे फक्त कशासाठी आहे आयसोमरसाठी. हे तिन्ही काय एकमेकांचे आयसोमरच्या केसमध्ये जर ब्रांचिंग वाढली तर बॉइलिंग पॉईंट काय होतं कमी होतं. ह्या तीन गोष्टी महत्त्वाच्या बुकमध्ये दिलेल्या आहे टेबलमध्ये दिलेले आहे. तुम्ही टेबल वाचते बॉइलिंग पॉईंट वगैरे दिले तुम्ही ते कम्पेअर करू शकता. आपल्याला 2-3 गोष्टी महत्त्वाच्या फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये. त्यांचं नेचर नॉन पोलर आहे. त्यांच्यामध्ये व्हन रोल बॉन्डिंग आहे. आणि व्हन रोल बॉन्डिंग कशावरती डिपेंडेंट आहे सरफेस एरियावरती. जेवढा सरफेस एरिया वाढेल तेवढी बॉन्डिंग वाढेल. आणि हे ऑर्डर दोन गोष्टी ब्रांचिंग इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द बॉइलिंग पॉईंट आणि ब्रांचिंग इज बॉइलिंग पॉईंट्सचा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. कार्बन नंबर वाढले तर बॉइलिंग पॉईंट काय होतं वाढतोय. भेटूया ना पुढच्या आर्टिकलमध्ये. नेक्स्ट पार्ट आहे बा अल्केनचा रिॲक्शन्स ऑफ अल्केन. रिॲक्शन म्हणजे काय बघायचं आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज. पहा आपण काय बघितलं सुरुवातीला प्रिपरेशन बघितलं नंतर फिजिकल प्रॉपर्टीज बघितलं. आता काय बघायचं केमिकल प्रॉपर्टी. त्यात पहिली आहे हॅलोजनेशन ऑफ अल्केन्स. आता हॅलोजनेशनचा आधी जनरल रिॲक्शन बघा RH म्हणजे काय अल्केन असेल कोणताही त्याच्यावरती Cl2 हिटिंग किंवा UV लाईट. आता या कंडिशन बघा क्लोरीन हिटिंग किंवा UV लाईट अल्ट्राव्हायलेट रेडिएशन किंवा ब्रोमिन हिटिंग अँड UV लाईट. जर क्लोरीन वापरला तर रिॲक्शनला म्हणतात क्लोरिनेशन. ब्रोमिन वापरला तर म्हणतात ब्रोमिनेशन. जर क्लोरीन वापरला तर क्लोरिनेशन ब्रोमिन वापरला तर ब्रोमिनेशन. आणि ही रिॲक्टिव्हिटी ऑर्डर आहे. रिॲक्टिव्हिटी ऑर्डर म्हणजे काय अल्केन माहिती आहे तुम्हाला. आता इथं काही ब्रांच पण अल्केन असू शकते आपल्यामध्ये. त्यामध्ये कोणते कोणते टाईप असतात प्रायमरी कार्बन असतात सेकंडरी कार्बन असतात टर्शरी कार्बन असतात. मग सगळ्यात फास्ट कोणता कार्बन रिॲक्ट होतो टर्शरी कार्बन नंतर सेकंडरी नंतर प्रायमरी. ही ऑर्डर महत्त्वाची. सगळ्यात फास्ट टर्शरी कार्बन नंतर सेकंडरी कार्बन नंतर प्रायमरी कार्बन. अल्केनची रिॲक्टिव्हिटी ऑर्डर अशा भरपूर सारे रिॲक्टिव्हिटी ऑर्डर पुढे आपल्याला येणार आहे. पण इथं ह्या रिॲक्शनमध्ये ही रिॲक्टिव्हिटी ऑर्डर आहे. क्लोरीन जर वापरला अथवा रिएजंट काय क्लोरीन हिटिंग किंवा UV लाईट क्लोरिनेशन. ब्रोमिन हिटिंग किंवा UV लाईट आयदर ब्रोमिन हिटिंग और ब्रोमिन UV लाईट. ऑरचा अर्थ काय असतो या दोन्हीपैकी एक. ऑरचा अर्थ काय दोन्हीपैकी एक. काय होतं आहे पहा सिम्पली हा हायड्रोजन निघून जातो इथला हायड्रोजन आणि इथला एक Cl. इथं काय Cl2 आहे. इथला एक हायड्रोजन आणि इथला एक Cl. बाय प्रॉडक्टमध्ये काय भेटतं HCl भेटतं हायड्रोक्लोरिक ॲसिड. किंवा इथला एक H आणि इथला एक Br काय भेटेल HBr. आता या दोन्ही रिॲक्शन सांगितलं का इकडून गेला तर क्लोरिनेशन आणि इकडून आला तर ब्रोमिनेशन HBr भेटेल. म्हणजे काय होतं इथला हायड्रोजन जातो इथं क्लोरीन येतो तो भेटेल RCl. इथला हायड्रोजन जातो इथं हायड्रोजन जातो त्याच्या जागेवरती ब्रोमिन येतं त्याला म्हणतात RBr. मग काय होतं आहे हायड्रोजन हा क्लोरीनना किंवा ब्रोमिनना सबस्टिट्यूट केला जातो. सबस्टिट्यूटचा अर्थ काय एका ग्रुपवरती दुसरा ग्रुप जाणे. म्हणजे हा हायड्रोजन क्लोरीन काय करतो हायड्रोजनला काढून टाकतोय. एक ग्रुप जाणे आणि त्याच्या जागेवरती दुसरा ग्रुप येणार म्हणतात सबस्टिट्यूशन. हा टाईप कोणता आहे रिॲक्शनचा सबस्टिट्यूशन. रिॲक्शनचे मेन 4 टाईप आहे सबस्टिट्यूशन ॲडिशन इलिमिनेशन अँड रिअरेंजमेंट. आपल्याला 3 आहेत सबस्टिट्यूशन ॲडिशन आणि इलिमिनेशन. मग हा टाईप कोणता आहे सबस्टिट्यूशन. सबस्टिट्यूशन म्हणजे काय एक ग्रुप जाणे आणि त्याच्या जागेवरती दुसरा ग्रुप आहे. मग इथं काय आलं आहे हायड्रोजन निघून गेला आहे आणि त्याच्या जागेवरती कोण आला आहे क्लोरीन आणि ब्रोमिन आला आहे. मला म्हणतात सबस्टिट्यूशन रिॲक्शन. क्लोरीन वापरला तर क्लोरिनेशन ब्रोमिन वापरला तर
ब्रोमिनेशन ही त्याची रिॲक्टिव्हिटी ऑर्डर आहे. कशाची? अल्केनची. आता हॅलोजनची रिॲक्टिव्हिटी ऑर्डर काय? F2Cl2Br2 आणि I2 ही त्यांची ऑर्डर आहे. सगळ्यात फास्ट F2 रिॲक्ट होतो, त्याच्यानंतर Cl2, नंतर Br2 नंतर I2. सगळ्यात स्लो कोण रिॲक्ट होतो? I2. त्यात लक्षात ठेवा फ्लोरीनचे रिॲक्शन आपण बघणार नाही. फ्लोरीनचे रिॲक्शन का बघणार नाही? कारण फ्लोरीनचे जे रिॲक्शन तर काय एक्सप्लोजिव्ह. एक्सप्लोजिव्ह म्हणजे काय? थोड्याशा विग्रस रिॲक्शन, त्याचा स्फोट होऊ शकतो, थोड्याशा डेंजरस रिॲक्शन आहे. त्यामुळे हा एक्सप्लोजिव्ह रिॲक्शन आहे फ्लोरीन बरोबर, ते आपण बघणार नाही. लक्षात ठेवा हे विचारलं जातं CET 2018ला. कोणता हॅलोजन एक जो एक्सप्लोजिव्हली रिॲक्ट होतो अल्केन बरोबर. क्लोरीन आणि ब्रोमिनचे रिॲक्शन आपण बघणार आहे. आयोडीनचे पण रिॲक्शन नाही बघणार, कारण आयोडीनचे रिॲक्शन ते काय रिव्हर्सिबल. रिव्हर्सिबल रिॲक्शनचा अर्थ समजून घ्या. रिव्हर्सिबल म्हणजे काय? सपोज A गिव्ज यू B, हे काय झाली इरिव्हर्सिबल रिॲक्शन. हायपोथेटिकल काय सांगतो? इरिव्हर्सिबल. इरिव्हर्सिबलचा अर्थ काय? फक्त एचं कन्व्हर्जन B मध्ये होते, वन डायरेक्शन, फक्त इकडून इकडे रिॲक्शन झाले. पण ह्या रिॲक्शन काय आयोडीन बरोबरच्या रिव्हर्सिबल. रिव्हर्सिबलचा अर्थ काय? एचं कन्व्हर्जन B मध्ये होऊ शकतं आणि Bचं कन्व्हर्जन पण काय होऊ शकतं? A मध्ये होऊ शकतं. पहा ॲरो दोन इकडे, हा पण याच्यात कन्व्हर्ट होऊ शकतो आणि हा पण काय होऊ शकतो याच्यात कन्व्हर्ट होऊ शकतो. याला म्हणतात रिव्हर्सिबल रिॲक्शन. त्यामुळे आयोडीनच्या रिॲक्शन पण आपण बघणार नाही. त्याचं रिझन काय? रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. त्याचा काही यूज नाही एवढा जास्त म्हणून त्या रिव्हर्सिबल रिॲक्शन. फ्लोरीनच्या का नाही? कारण त्या एक्सप्लोज आपल्याला कशाचं बघायचं फक्त क्लोरीनच्या आणि ब्रोमिन, त्यातल्या ह्या दोन्ही जनरल रिॲक्शन. आता आपल्याला एक्झाम्पल बघायचे, खूप महत्त्वाची रिॲक्शन आहे. आता तुम्हाला मी आधी सांगितलं ऑर्गॅनिक केमिस्ट्री थोडीशी व्हरायटी असते इथं. जशा गोष्टी आहेत तशा ॲक्सेप्ट करायचं शिकायचं आहे. जेवढं लवकर ॲक्सेप्ट करता तेवढं लवकर ऑर्गॅनिक केमिस्ट्री येईल, आणि जेवढं तुम्ही त्याच्यापासून दूर दूर राहिला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीपासून तेवढं तुम्हाला ती टफ पडेल. जसं आहे तसं ॲक्सेप्ट करायचा प्रयत्न करायचा. हळूहळू तुम्ही त्यामध्ये ट्रेन होत चालता. काही एक्झाम्पल बघायचे. सपोज दॅट CH3 आणि त्याच्यावरती जर ब्रोमिन UV लाईटची रिॲक्शन केली, काय होईल पहा. आता जर याचे दोन तुकडे केले तर काय दोन्ही सारखे पार्ट आहे. मग मी काय करतो, इथलं एक हायड्रोजन काढून त्याच्यावर Br पहा, इथलं एक हायड्रोजन काढून टाकू. काय भेटेल तुम्हाला? CH3 CH2. या CH3 काय आला? CH2. इथला हायड्रोजन आणि इथला Br मिळून बाय प्रॉडक्टमध्ये HBr भेटेल, आणि इथला एक ब्रोमिन इथं येईल. काय झालं पहा, CH3 आहे तसा राहिला. CH3चा एक हायड्रोजन आणि एक Br मिळून HBr भेटला. इथला एक हायड्रोजन निघून गेला, त्याच्या जागेवरती कोणाला आहे? ब्रोमिन आला. हा भेटेल तुम्हाला इथाइल ब्रोमाइड. खूप सिंपल. इथला एक हायड्रोजन काढायचा, त्याच्या जागेवरती ब्रोमिन टाकायचा. इथला एक हायड्रोजन आणि इथला Br मिळून काय भेटेल? बाय प्रॉडक्टमध्ये HBr भेटेल. तुम्हाला इथेनपासून भेटेल इथाइल ब्रोमाइड. नेक्स्ट बघू. जर मी क्लोरीनच घेतला असतं, सपोज हा घेतला मी CH3 CH2 CH3, आणि याच्यावरती आपण आता क्लोरीन आणि UV लाईट. काय होईल पहा, हा प्रायमर कार्बन प्रायमरी, हा काय सेकंडरी, हा पण काय प्रायमरी. म्हणजे इथं दोन टाईपचे कार्बन, एक सेकंडरी आणि एक काय प्रायमरी. आपली रिॲक्टिव्हिटी ऑर्डर काय आहे यांची? टर्शरी फॉलोड बाय सेकंडरी फॉलोड बाय प्रायमरी. आपल्याला काय सांगतात? सेकंडरी इज मोर रिॲक्टिव्ह दॅन प्रायमरी. मग आधी इथला हायड्रोजन काढायचा आणि त्याच्या जागेवरती क्लोरीन टाकायचं. म्हणजे काय भेटेल पहा, CH3 CH Cl CH3 हा एक प्रोडक्ट भेटेल. नेक्स्टमध्ये इथला हायड्रोजन काढायचा आणि त्याच्या जागेवरती क्लोरीन टाकायचं. कोण भेटेल? CH3 CH2 CH2 अँड Cl. मग पहा इथे दोन भेटतात. एका ठिकाणी काय आलं आहे? प्रायमरीला क्लोरीन आला, आणि एका ठिकाणी काय आलं आहे? सेकंडरीला क्लोरीन आला आहे. म्हणजे इथला सिम्पली हायड्रोजन काढायचा, क्लोरीन टाकायचा एका मॉलिक्यूलमध्ये. इथे दोन प्रोडक्ट भेटतात. असं नाही का रिॲक्शनमध्ये एकच प्रोडक्ट होतं. रिॲक्शनमध्ये एक प्रोडक्ट असू शकतो, दोन असू शकतो, मल्टिपल प्रोडक्ट पण असू शकतात. मग इथे दोन प्रोडक्ट भेटतात, हा एक आणि हा एक. त्यातला एका ठिकाणी सेकंडरीचा हायड्रोजन रिप्लेस होऊन एका ठिकाणी प्रायमरीचा हायड्रोजन रिप्लेस. हा आहे तुमचा प्रोपेन. आधीचं नाव काय पहा, याला कसं म्हणणार आता? याच्यावर 3 कार्बन आहे पहा. ही होईल तुमची लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. तुम्हाला सांगितलं पुढच्या वर्षी नॉमेनक्लेचर पण सांगू. लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन किती कार्बन आहे? 3. या जर नंबर देते फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. मग याला म्हणतात 2ला क्लोरीन आहे म्हणजे म्हणतात 2 क्लोरो प्रोपेन. काय म्हणतात त्याला? 2ला क्लोरीन आहे म्हणून 2 क्लोरो आणि 3 कार्बन चेन आहे म्हणून प्रोपेन. मग याला काय म्हणणार? याची ही लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. नंबर इन फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. नंबर देताना हॅलोजनला हे काय आहेत? हॅलोजन X. हॅलोजनला काय आला पाहिजे? लोवेस्ट नंबर आला पाहिजे म्हणून नंबरिंग इकडून स्टार्ट केली. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. 1ला क्लोरो आहे म्हणून हा होईल 1 क्लोरोप्रोपेन. समजलं? किंवा याला दुसरा काय होईल? हा ग्रुप तुम्हाला माहिती आहे नॉर्मल प्रोपाइल. मग याला दुसरा कॉमन नेम आहे CN नॉर्मल प्रोपाइल.
क्लोराईड. याला काय नाव, हा ग्रुप माहिती तुम्हाला एवढा आयसोप्रोपिलीन म्हणजे याचं दुसरं नाव काय नंतर आयसोप्रोपाईल क्लोराईड. आणि हा जो प्रोडक्ट आहे हा मेजर आहे आणि हा जो आहे तो मायनर. मेजरचा अर्थ काय, हा जास्त प्रमाणात तयार होतो रिॲक्शनमध्ये. का जास्त प्रमाणात तयार होतो, कारण सेकंडरीला क्लोरीन कुठं सबस्टिट्यूट आला, सेकंडरीला. आपल्याला काय सांगते थेरी, का सेकंडरी इज मोर रिॲक्टिव्ह दॅन प्रायमरी. म्हणून हा मेजर जास्त प्रमाणात तयार होतो आणि हा मायनर म्हणजे काय कमी प्रमाणात तयार होतो. मग लक्षात ठेवा, जर मोर दॅन वन टाईप कार्बन असेल, आपल्याकडे 2 टाईपचे कार्बन आहे, 2 टाईपचे कार्बन असेल तर आपल्याला 2 प्रोडक्ट भेटतात. इथे बघा 2 क्लोरोप्रोपेन हा भेटणार 1 क्लोरोप्रोपेन. त्यातला 2 क्लोरो मेजर आणि 1 क्लोरो इज मायनर. ही एक महत्त्वाची रिॲक्शन. नेक्स्ट सपोज जर असं असेल, CH3CH CH3 याच्यावरती जर आपण क्लोरीन UV लाईट टाकले तर काय होईल पहा. हा आहे तुमचा 2 मिथाइल प्रोपेन. इथं पण 2 कार्बन आहे पहा, हा टर्शरी आहे आणि हा काय प्रायमरी. हा पण प्रायमरी आणि हा पण काय प्रायमरी. मग आता प्रायमरीचा रिप्लेस होईल, एकदा टर्शरीचा रिप्लेस होईल. पण टर्शरी काय मोर रिॲक्टिव्ह दॅन प्रायमरी. मग इथला हायड्रोजन काढून हा प्रोडक्ट भेटत मला तुम्हाला CH3 इथं Cl प्लस दुसऱ्या याच्यामध्ये CH3 CH3 CH2 Cl. पहा एकदा इथला हायड्रोजन रिप्लेस झाला क्लोरीन आला आणि एकदा इथला हायड्रोजन रिप्लेस झाला आणि क्लोरीन. इथं पण 2 प्रोडक्ट भेटला. त्यात ऑब्व्हियसली काय असणार, मग हा टर्शरीचा काय असणार, मेजर असणार. हा असणार मेजर, हा असेल मायनर. आता त्यांचे नाव पहा, याला काय म्हणणार, ही होईल लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. नंबरिंग जर दिली तर हा फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. नंबरिंग देताना काळजी काय घ्यायची, क्लोरीनला कमीत कमी नंबर आला पाहिजे. मग हा 1 2 3, 2ला क्लोरो आहे 2ला मिथिल आहे. मग आधी कोणी ABCD नसणार, 2 क्लोरो 2 मिथाइल प्रोपेन, 2 क्लोरो 2 मिथिल आणि 3 कार्बन चेन काय होईल प्रोपेन. याला काय म्हणणार पहा, ही लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन असेल फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. 1 क्लोरो 2 मिथिल 1 क्लोरो 2 मिथाइल प्रोपेन. हा आता 2 क्लोरो 2 मिथिल प्रोपेन हा आहे 1 क्लोरो 2 मिथिल आणि 3 कार्बन चेन प्रोपेन. कॉमनमध्ये काय म्हणता येईल यांना, पुस्तक मी नाव तुम्ही लिहून घेऊ शकता नंतर तुम्हाला दिसते. पहा हा ग्रुप तुम्हाला माहिती आहे एवढा, तुम्ही हा ग्रुप बघितला आपला झाला. हा टर्शरी ब्युटिल ग्रुप आहे, हा का कार्बन टर्शरी आणि 4 कार्बन, हा टर्शरी ब्युटाईल क्लोराईड. आणि हा ग्रुप आहे का ओळखा, हा आयसोब्युटिल आहे. मग याला म्हणणार आयसोब्युटाईल क्लोराईड. सोपे नाव आहे, थोडंसं लक्ष दिलं तर समजेल. पण ॲक्च्युली आपल्याला त्याचं नॉमेनक्लेचर काय आहे 12 आहे, तरी पण मी तुम्हाला सांगितलं आहे फास्टमध्ये एकदा. त्यामुळे हे रिॲक्शन बघून घ्या, महत्त्वाचे आहेत. याचे काही एक्झाम्पल मी तुम्हाला टाकतो. अजून एक महत्त्वाचे एक्झाम्पल राहिलेत, 2 राहिलेत जे नीटला आणि JEEला विचारलेले आहेत. सपोज हा जर असेल CH3 याच्यावर जर क्लोरिनेशन केलं, क्लोरीन UV लाईट. पहिलं जर कार्बन मधलं हा क्वाटर्नरी, हा प्रायमरी आणि प्रायमरी. म्हणजे 2 टाईपचे, एक क्वाटर्नरी कार्बन आहे आणि एक काय प्रायमरी. क्वाटर्नरीवरती हायड्रोजन नाही म्हणजे त्याच्यावरती रिॲक्शन होणार नाही. राहिले कुठं रिॲक्शन प्रायमरी. ह्या 4पैकी कोणत्या ॲक्टिव्हिटी करणार, मग मी इथं करतो. काय होईल पाच मला CH3 CH2 Cl CH3 पहा एकच टाईपचा कार्बन इथं, म्हणून तुम्हाला काय भेटला, हा मोनोक्लोरो डेरिव्हेटिव्ह, मोनोक्लोरो कंपाऊंड. मोनोक्लोरो म्हणजे काय, ज्याच्यामध्ये एकच क्लोरीन आहे, हो लागेल. हा तुमचा काय आहे, हा आहे तुमचा निओपेंटेन. हा काय निओपेंटेन किंवा 2,2 डायमिथिल प्रोपेन, तुम्हाला येतं त्याचं नॉमिनेशन. हा काय होईल मग तुमचा, त्याला कसं नाव येईल पहा. आता हे एक्स्ट्रा घेतो बरं का, तुमच्या सिलेबसमध्ये नाही, मला ती सवय एक्स्ट्रा एक्झाम्पल घेण्याची. हा CETला विचारलेला आहे, JEEला विचारलेला आहे म्हणून घेऊ, आठवलं आहे म्हणून. हा काय पहा 1 2 आणि 3 कार्बनचे, 1ला क्लोरो आणि 2ला 2. मग हा काय 2 क्लोरो
2 डायमिथाईल प्रोपेन, 1ला क्लोरो, 2ला 2 मिथिले म्हणून 1 क्लोरो, 1ला क्लोरो, 2ला 2 मिथिले म्हणून 2 डायमिथाईल आणि 3 कार्बन चेन म्हणून प्रोपेन. याचं दुसरं नाव आहे निओपेंटिल क्लोराईड. हा जो एवढा ग्रुप आहे हा काय आहे निओपेंटिल आणि दुसरा काय आहे क्लोराईड. अजून एक एक्झाम्पल आहे जे डबल विचारलं होतं. राहू द्या तुमच्याकडे इन्फॉर्मेशन म्हणून, परीक्षा तुम्हाला इथं कोणी विचारलं नाही, सगळं हजर असत. हा माहिती आहे काय, हा टुलिन आहे आणि टुलिनवरती जर क्लोरीन आणि UV लाईट केलं काय भेटेल तुम्हाला, CH3 होईल CH2Cl. पहा इथला एक HClला रिप्लेस होईल, बाय प्रॉडक्टमध्ये काय भेटेल बघ HCl, याला म्हणतात बेन्झिल क्लोराईड. सिम्पली इथला एक हायड्रोजन क्लोरीनला रिप्लेस होतो. त्यामुळे ही खूप महत्त्वाची रिॲक्शन आहे, बघून घ्या एकदा. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.